घटना ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही कोणाला काहीही मागणार नाही. की एक राजा होता आणि हा राजा भगवान श्री विष्णुदेवांचा भक्त होता आणि या राजाच्या जीवनामध्ये घडलेली घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इतका हा सुंदर किस्सा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एक राजा होता आणि हा राजा भगवान श्री हरिविष्णुदेवांचा भक्त होता. अफाट भक्ती त्याची. आता राजा म्हणल्यानंतर काही कमी नाही, धनसंपत्ती अफाट त्याच्याकडे होती, तिजोरी भरलेली त्याची. हा राजा आपल्या प्रजेला अगदी मुलाप्रमाणे त्या प्रजेचा सांभाळ करायचा बघा. त्याच्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नव्हतं. पशु पक्षी प्राणी सुद्धा सुखी असायचे. सगळ्यांचा विचार करणारा राजा. राजाचा एक नियम होता की सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि त्याच्या राज्यामध्ये म्हणजेच त्याच्या राजदरबारापासून राजवाड्यापासून जवळच एक भगवान श्री विष्णुदेवांचं मंदिर होतं. अतिशय सुंदर मंदिर त्या राजानं बांधलेलं होतं. कारण राजा हा भगवान विष्णूंची भक्ती करत होता. लवकर उठायचा राजा, सकाळी लवकर स्नान करायचं, त्या मंदिरात जायचा आणि भगवान श्री विष्णुदेवांच्या पायाशी त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचा. राजा प्रसाद ठेवायचा, पाया पडायचा आणि त्या मंदिरातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरती राजा जाऊन बसायचा. लक्षात घ्या, तुम्ही कधी मंदिरात गेला आणि दर्शन घेतलं भगवंताचं की नंतर त्या पायरीवर बसायचं बघा. पायरीवर बसा, आजूबाजूला बसा. कारण त्या ठिकाणची जी ऊर्जा असते, सकारात्मक ऊर्जा, ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि दिवसभर तुमच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत त्या सकारात्मक घडतात बघा. तर मित्रांनो, हा राजाचा नियमच होता असा दररोजचा की मंदिरात जावं, पाया पडावं आणि पायरीवर येऊन बसावं. असाच राजा एके दिवशी त्या पायरीवर मंदिराच्या बसलेला होता आणि राजाच्या शेजारी दोन भिक्षुक बसले दोन्ही बाजूला. आणि एक भिक्षुक त्या ठिकाणचा म्हणत होता, भगवंताला प्रार्थना करत होता, देवा मला अशी संपत्ती दे, असं धन दे मला की परत मला भिक्षा मागायची गरजच नाही पडली पाहिजे. राजा शांतपणे हे सगळं ऐकत होता आणि दुसरा भिक्षुक त्या राजा शेजारचा परत म्हणू लागला, शेजारचा दुसरा, हे राजा, तुझी ज्या वेळेला इच्छा होईल त्यावेळेला तू मला अशी धनसंपत्ती दे की मला परत कधीच भिक्षा मागायला लागलीच नाही पाहिजे. तो राजाला म्हणाला भिक्षुक. राजाला काय करावं हे कळेना. राजा त्या ठिकाणी दोघांचं, या भिक्षुकांचं ऐकलं आणि राजा आपल्या दरबारामध्ये निघून गेला. राजवाड्यामध्ये दिवसभर विचार करत होता की नक्की करावं काय. कारण दोन्ही भिक्षुकांनी हे धन मागितले, एकानं देवाकडे मागितलं तर एकानं राजाकडे मागितले. दिवसभर राजाने विचार केला. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजा लवकर उठला, स्नान वगैरे केलं आणि परत आपलं ते पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं जे मंदिर होतं त्या मंदिरात गेला. भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला, प्रसाद वगैरे ठेवला आणि परत तो राजा त्या मंदिराच्या ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यावरती येऊन बसला बघा. राजा बसल्याबरोबर दोन्ही भिक्षुक त्या ठिकाणी आले. दोन्ही बाजूला बसले बघा, डाव्या उजव्या बाजूला. उजव्या बाजूला बसणारा जो भिक्षुक आहे त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तो म्हणाला की हे भगवंता, मला असं धन दे तू की मला परत कधीही भिक्षा मागायच लागली नाही पाहिजे. आता हा बोलल्यानंतर दुसरा भिक्षुक जो होता डाव्या बसलेला, तो भिक्षुक राजाला म्हणाला, हे राजा, तू तर प्रजावरती दया करतोस आणि माझी इच्छा आहे की तू मला असं धन दे की मला परत कधीच भिक्षा मागायला लागलीच नाही पाहिजे. आता नेहमीप्रमाणे हे दोन्ही भिक्षुक असेच बोलल्या. राजा काही बोलला नाही, शांतपणे आपल्या राजवाड्यामध्ये निघून गेला आणि राजानं लगेच आपला महामंत्री त्या मंत्र्याला बोलवून घेतलं. हुशार मंत्री होता राजाचा. आणि राजाने ही घडलेली घटना सगळी ह्या मंत्र्याला आपल्याला सांगितली की मी काय करावं हे मला कळेना. ज्या भिक्षुकानं मला धन मागितले त्याला द्यावं की जो देवाला धन मागतोय त्याला द्यावं, मला काही कळत नाही, हे सगळं सांगितलं मंत्र्याला. मंत्र्याने क्षणभर त्या ठिकाणी विचार केला आणि राजाला त्या ठिकाणी सांगितलं, राजन, अहो तुम्हाला ज्यानं धन मागितलंय तुम्ही त्याला धन द्या ना, कारण त्यानं ते तुम्हाला मागितले. राजाने त्या ठिकाणी विचार केला आणि सांगितलं, ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, ज्यानं धन मला मागितले त्यालाच मी धन देतो. दुसऱ्या दिवशी राजा लवकर उठला, स्नान वगैरे केलं आणि राजाला वाटलं आता धन, दोन भिक्षुक आणि एकाला धन द्यायचं आणि एकाला नाही म्हटल्यावर बरं दिसतंय का. म्हणून राजाने त्या ठिकाणी आयडिया केली की राजाने खीर बनवली, अतिशय सुंदर खीर बनवली
खिरीचं मोठं भांड घेतलं आणि त्या खिरीमध्ये सोन्याची नाणी टाकली बघा, भरपूर सोन्याची नाणी तळाला टाकली की दुसऱ्याला कळू नये म्हणून. आणि खिरीचं भांड घेऊन राजा विठ्ठलाच्या त्या मंदिरामध्ये गेला. भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला. राजा पाया पडला, प्रसाद ठेवला आणि बाहेर आला. आणि नेहमीप्रमाणे राजा त्या पायरीवरती बसला मंदिराच्या. दोन्ही भिक्षुक लगेच आले आणि दोन्ही बाजूला बसले. प्रथम जो भिक्षुक आहे त्या ठिकाणी म्हणाला की भगवंता, मला अशी भिक्षा दे बाबा की मला कधीच परत भिक्षा मागायच लागली नाही पाहिजे. आता दुसरा भिक्षुक त्या ठिकाणी म्हणला, राजा अरे मला अशी भिक्षा दे, तू धन दे, मला असं धन दे की मला कधीच मागायला लागलं नाही पाहिजे. असं म्हणल्याबरोबर त्या राजानं त्या ठिकाणी आपल्या बरोबर आणलेलं खिरीचं भांड त्या भिक्षुकाच्या हाती दिलं आणि सांगितलं, बाबा रे, हा भगवंताचा प्रसाद आहे आणि भगवंताचा प्रसाद म्हणून हा तू खा. आणि राजा काही त्या ठिकाणी बोलला नाही आणि राजा आपला महालाकडे निघून गेला. इकडे राजाने आपल्याला खीर दिली पण अगदी आनंदानं त्या ठिकाणी तो खीर भिक्षुक खाऊ लागला. परंतु खाता खाता त्या ठिकाणी आपला दुसरा जोडीदार होता भिक्षुक, त्याला म्हणू लागला, अरे तू देवाला मागतोस ना धन, अरे देव ह्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती दगड आहे रे, तुला काही दिलं नाही तिने. बघ ना, मी या राजाला मागितलं, जिता जागता राजा आहे त्या राजाला तू काही मागितलं नाही, पण मी राजाला धन मागितलं आणि राजाला दया आली, कमी जास्त राजाने खीर तरी मला खायला दिली. या ठिकाणी शेजारी असलेला भिक्षुक, ज्याची की भगवंतावरती श्रद्धा होती, तो काही बोलला नाही बघा त्या ठिकाणी. हा दुसरा भिक्षुक ज्याला खीर दिली तो खीर अगदी आनंदाने खाऊ लागला. अर्धी खीर त्याने खाल्ली आणि त्याचं पोट भरलं बघा त्या ठिकाणी. आणि त्या भिक्षुकाच्या मनात आलं की आता राजाने खीर दिली मला, मी खाल्ली, माझं पोट भरलं, पण हा जोडीदार माझा उपाशी, त्याला बी दिली पाहिजे ना. आणि त्या भिक्षुकानं राहिलेली खीर आपला जो मित्र आहे शेजारी बसलेला, त्या भिक्षुकाला ती खीर देऊन टाकली. आणि तो भिक्षुक हात जोडून भगवंताला त्या ठिकाणी म्हणाला, देवा तू मला सुद्धा खायला दिलंस रे, न मागता तू मला दिलंस. आपल्या मित्राला तो त्या ठिकाणी म्हणला की ही खीर मी घरी जाऊन खाईल. आणि हा भिक्षुक बघा घरी जाऊन तो खीर खाल्ली त्याने आणि अक्षरशः त्या ठिकाणी सोन्याची नाणी त्याला मिळाली बघा, की त्याला परत कधीच भिक्षा मागायला लागणार नाही, एवढं धन त्या ठिकाणी मिळालं. केवळ हे भगवंताच्या कृपेने मिळालं. आता हे सगळं झाल्यानंतर राजा नेहमीप्रमाणे त्या मंदिरात त्या ठिकाणी आला. आता राजाला वाटलं की ज्यानं मला धन मागितलंय तो भिक्षुक त्या ठिकाणी नसावा आता, कारण त्याला भिक्षाच मागायला लागणार नाही, एवढं धन मी त्याला सोनं दिले. राजा नेहमीप्रमाणे भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला, मंदिरात जाऊन पाया पडला, प्रसाद ठेवला, परत बाहेर आला आणि पायऱ्यावरती बसला. आणि राजाला फार आश्चर्य वाटलं, कारण ज्यानं राजाला धन मागितलं होतं तो भिक्षुक तर त्या ठिकाणी बसलेलाच होता, परंतु ज्यानं भगवंताला धन मागितलंय तो भिक्षुक त्या ठिकाणी नव्हता. राजाला खरंच आश्चर्य वाटलं की कशी भगवंताची लीला आहे. राजा त्या ठिकाणी भिक्षुकाला काही म्हणला नाही बघा, ज्याच्या हातात खिरीमध्ये धन दिले त्याला काही बोलला नाही. राजा मंदिरात गेला आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला. त्या ठिकाणी बोलला, देवा खरंच रे, अखंड विश्वाचा मालक तू आहे, अखंड विश्वाला देणारा तू आहे. तू जर देण्याचं ठरवलं तर जो मनापासून मागतो त्यालाच तू देतो, हे आज खरं ठरलं. देवा मी कोण आहे रे, मी एक सामान्य राजा आहे आणि मला सुद्धा देणारा तू आहे. आणि राजाला त्या ठिकाणी बघा समजलं की जो भगवंताची भक्ती मनापासून करतो भगवंत त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने देणार हे निश्चितच, फक्त मध्यस्थी मी. आणि राजा त्या ठिकाणी आपल्या दरबारी निघून गेला. तर मित्रांनो, अशी ही खऱ्या भक्तीची ताकद असते बघा. तुम्हाला जे काही मागायचंय ते फक्त देवालाच मागा, तुम्ही आजूबाजूला कोणालाही तुम्हाला मागण्याची गरज नाही बघा. कारण ज्यानं विश्व निर्माण केलंय तो भगवंत आहे, त्याच्याकडे देण्याची ताकद आहे, फक्त मागण्याची ताकद आणि इच्छाशक्ती प्रबळ आपली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो देणारच. कारण मित्रांनो, भक्तीची ताकद ही फार मोठी असते. ज्या वेळेला हे महाभारताचं रणमैदान होतं, जे युद्ध झालं पांडव आणि कौरवांचं, त्या टायमाला प्रत्यक्ष भगवंतानं ही भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली होती. आणि भगवंतानं जे स्वयंपूर्ण दर्शन भगवान श्रीकृष्णांनी मूळ रूपातलं जे दर्शन आहे ते दर्शन फक्त अर्जुनाला दिलं बघा. आणि एवढे दर्शन देऊनही भगवंताने सांगितलं होतं की हे अर्जुना, हे मूळ जे दर्शन आहे मूळ रूपाचं, हे दर्शन मी अजूनपर्यंत कोणाला दिलंय, तुला दिले. लाखो वर्ष साधू संत तपश्चर्या करतात, त्यांना सुद्धा हे दर्शन कठीण. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, कणाकणामध्ये ईश्वर आहे.
तुम्हाला जे काय पाहिजे ना ते आजपासून तुम्ही परमेश्वराच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि मागा. कोणालाही दुसरं मागू नका. बघा, देव तुमची इच्छा पूर्ण करणार ही निश्चित, यात शंका नाही. सुंदर अशी माहिती आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा विश्वासानं आम्हाला. जय जय राम कृष्ण हरी.